आगतम स्वागतम सुस्वागतम. कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक, माजी विद्यार्थी त्याचप्रमाणे मुंबई बाहेरून उपस्थित असलेले शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे रुईया महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत. कालच झालेल्या मराठी राजभाषा दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 27 फेब्रुवारी हा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. खरं तर ह्या न्यू नॉर्मल मध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मराठी भाषा दिन साजरा करीत आहे. हे न्यू नॉर्मल आपल्यासाठी आता नॉर्मल होत आहे. मात्र 2020 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच नित्य नवा धडा, नित्य नवा मंत्र शिकवणारं ठरलं. अनेक नवीन अनुभव, नवीन अडचणींची प्रचिती देणारं ठरलं. पण या कठीण काळातही साहित्याने प्रत्येकाला मार्ग दाखवला, तग धरून ठेवण्यास मदत केली. म्हणूनच रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळ सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत काळ कोरोनाचा, उमेद साहित्याची. बादेवा महाराजा, 12 गावाच्या 12 राठीच्या 12 वैवाटीच्या महाराजा, 12 नाक्याच्या मुंबापुरीच्या महाराजा, वय महाराजा. आज जा काय अख्ख्या जगावर कोरोनाच्या जैविक महामारीचं संकट इलेला हा, त्या तुझ्या पायाखाली घालून शाप नाहीसा करून टाक रे महाराजा. जो काही रुग्णांचो आकडो झपाट्याने वाढता त्या का थैसरच चापलाव रे महाराजा. होय महाराजा. या कोरोनाच्या काळात कोरोनाच्या नाकार टिचून दिस रात एक करून रामनारायण रुईया महाविद्यालयातील लेकरांनी भाषा दिनाचा जंगी कार्यक्रम आयोजित केलेला हा, त्या कवडू म्हणून मान्य करून घे रे महाराजा. होय महाराजा. आमच्या महाविद्यालयातील सगळी पोराटोरा, मायबाप, रसिक, प्रेक्षक, निवेदक, कवी, वाचक, नर्तक, गायक अशा कलाकार मंडळींनी जी का आतोनात मेहनत घेतल्याने त्या मेहनतीचा फळ त्यांच्या पदरात टाकरे महाराजा. होय महाराजा. ऑफलाईन गर्दी करू परवानगी नाही म्हणान भाषा दिनाचा यो कार्यक्रम ऑनलाईन करूचा येवजला असा, तरी या कार्यक्रमात काय अडचण येता कामा नये. तरी या कार्यक्रमात मॉपशी ऑनलाईन गर्दी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढन दे रे महाराजा. होय महाराजा. सगळ्याच पोराटोरांनी संयमाने लॉकडाऊनचे नियम पाळल्याने असत, तरी पण आमच्याकडसून काय चुकला माकला असात, कोणाकडसून काय येडा वाकड्या झाला असात, तर ती चूक तुझ्या पोटात घाल रे महाराजा. होय महाराजा. मागच्या पावटीत जो काही तांत्रिक बिघाड झालो होतो तो ह्या पावटीत होऊचो नाही याची संपूर्ण दक्षता आमच्या लेकरांनी घेतलेली आहे. तरी त्यांच्या या प्रयत्नांका यश दे आणि आमचा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम दणक्यात पार पाडून देत रे महाराजा. होय महाराजा. कोरोनाक आडवो कर, वडाची साल पिंपळाक, पिंपळाची साल वडाकलाय, अंधार मळ्याचा आणि 12 गणित याद कर आणि तुझी कृपादृष्टी सदैव आमच्या रुईयावर, रुईयाच्या लेकरांवर आणि आमच्या मराठी वाङ्मय मंडळावर रवान देत रे महाराजा. होय महाराजा. कोरोना नावाचा नावडता पाहुणा जेव्हा नुकताच आपल्याकडे आला होता, पहिलं लॉकडाऊन जाहीर झालं होतं, त्या काळात सारच कसं अनाकलनीय, अनिश्चित होतं. आता काय होतंय, पुढे काय होणार, कसं होणार, हे सगळं किती दिवस चालणार, असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांसमोर होते. चला मग ऐकूया याच काळाचं वर्णन करणारी आणि याच काळात लिहिली गेलेली संकर्षण कराडे यांची कविता, शंक्या काही व्हायलंय बे हे. शंक्या काहीही व्हायलंय बे हे. त्या गुहांमध्ये कुणी वटवागुळ खायलाय, त्याचा ताप पुऱ्या दुनियेला व्हायलाय. ट्रम्प म्हणते तिची मुद्दाम करायलाय, खरी माहिती ते तर लपून ठेवायलाय. गोपनीय सूत्र काही वेगळंच सांगायलाय, अमेरिकाच म्हणे त्याला पैसा पुरवायलाय. अरे त्या वटवागुळाला म्हणावं, आता तू खरी माहिती दे. शंक्या काहीही व्हायलंय बे हे. बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघालाय, कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. बरं, प्रत्येकाचा कोरोना वेगळाच निघालाय, कुणी खोकायलाय, कुणी नाकच पुसायलाय. दुसऱ्याला भरती करायला गेलेला धडधाकट असून पॉझिटिव्ह निघालाय. जो पेशंट आहे तो पळून काय चाललाय, क्वारंटाईनचे शिक्के पुसून टाकायलाय. अरे, पोलिसांना मारून डॉक्टरवर थुकून बरं होणार का ते. शंक्या काहीही व्हायलंय बे हे. पण घरात बसून माणूस पागललय व्हायलंय, फेसबुक पाहायलाय आणि टिकटॉक करायलंय. बरं, घरात राहून माणूस पागललय व्हायलंय, फेसबुक पाहायलाय आणि टिकटॉक करायलाय. अचानक कुणीही सिंगर काय व्हायलंय, ज्याला कुणीच बघा ना ते लाईव्हही यायलंय. पण घरात राहून माणूस पागललय व्हायलंय, फेसबुक पाहायलाय आणि टिकटॉक करायलाय. अचानक कुणी सिंगर काय व्हायलंय, ज्याला कुणीच बघा ना ते लाईव्हही यायलंय.
झोपेतून उठलं की मत मांडायलाय, ते पोस्ट करून त्याचे लाईक मोजायलाय. सरकार फारच चुकतंय असं मत व्हॉट्सअपवर ठरवायला भेटते, शंक्या काहीही व्हायला बेहे. पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय, 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. पण दारुडा खरा देशभक्त निघायलाय, 6 तास रांगेत अभिमानानं सांगायलाय. वाईन शॉप समोर नारळ फोडायलाय, नाही मिळाली तर सॅनिटायझर प्यायलाय. अरे कालपर्यंत ज्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा कणा निघायलाय. कालपर्यंत ज्यावर गल्ली थुकायची तोच अर्थव्यवस्थेचा कणा निघालाय. एकतर म्हणला कोरोना युद्धातले फ्रीडम फायटर म्हणून पेन्शन आम्हाला दे, शंक्या काहीही व्हायलंय बेहे. पण काहीही म्हणा, आता जीव फार जळायलाय, या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. काहीही म्हणा, आता जीव फार जळायला, या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय, बरं रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. काहीही म्हणा, आता जीव फार जळायलाय, या सगळ्यात माझा देश मागं पडायलाय. मजूर मरायलाय, पोलीस थकायलाय, बरं रुग्णांचा आकडा तर आभाळ शिवायलाय. प्रशासन सांगतंय त्याचं पालन करून काळजी घेणं हाच मार्ग दिसायलाय. देवाला म्हणावं आता कळ सोसायची ताकद आम्हाला दे, शंक्या काहीही व्हायले बेही. आता आपल्यासमोर एक असं गाणं सादर होणार आहे ज्यात एका स्त्रीच्या मनातील आपल्या पतीविषयी असलेलं उत्कट प्रेम दर्शवलं आहे. मग त्यात आपल्या पतीची वाट पाहत उंबरठ्यावर घुटमळत बसणं, मग तो आला या आनंदात बहरून जाणं. दिवसभर कामासाठी बाहेर गेलेला पती लवकरात लवकर घरी यावा अशी भावना मनात ठेवून तासन तास वाट पाहत बसणाऱ्या स्त्रीच्या मनातील भावनांचं वर्णन करणारं असं हे गाणं. चला तर मग या सुंदर गाण्यांच्या सुरांमध्ये आपण देखील वाहत जाऊयात. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगर साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगर साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालून हार. प्रीतीच्या दरबारीच येणार सरदार, मायेच्या मिठीचा त्यांच्या गळ्यात घालून हार. दिलाच्या देव्हारात बांधीन मी पूजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. वाटेत सख्याच वाजलं पाऊल,
साजण माझा. विचारच पडला विचार मनाला, येळ का ग बाबा बाई सख्या साजणाला. विचारच पडला विचार मनाला, येळ का ग बाबा बाई सख्या साजणाला. बिलगुन बसाव शंभूला सारसा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. झाल्या तिन्ही सांजा करून शिणगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजण माझा. 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 नमस्कार मंडळी. एकदा माझ्या शाळेतल्या शिक्षकांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला. या जगातला सगळ्यात कठीण जॉब कोणता? काही जण म्हणाले इंजिनिअरिंग, डॉक्टर, तर काही जण म्हणाले सरकारी नोकरी आणि बरंच काही. त्यानंतर सर म्हणाले, अरे मुलांनो, या जगातला सगळ्यात कठीण जॉब असतो तो एका स्त्रीचा. होय, तिचं घर आणि करिअर ही तारेवरची कसरत अगदी चोखपणे ती सांभाळते. या कोरोनामय वातावरणातही आपल्या पतीची वाट पाहणाऱ्या स्त्रीच्या भावना तर तुम्ही जाणून घेतल्या, पण त्याचबरोबर ती या घराला आपुलकीच्या धाग्याने घट्ट बांधून ठेवते. घरच्या जबाबदारी बरोबरच कुटुंबियांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची ही तिने काळजी घेतली. पायाला भिंगरी लावून सतत कामात गुरफटणारी आई, बहीण, बायको यांची काहीशी फरफट झाली. सुरुवातीच्या काळात तर उपजीविकेचे साधनच कोलमडून गेल्यानंतरही या परिस्थितीशी 2 हात केले आणि घर टिकवले, समाज टिकवला. दीप हे चारी दिशा प्रकाशाने लख्ख उजळून टाकतात, पण त्यातील स्त्रीरूपी ज्योतही हा प्रकाश सर्वत्र पोहोचवण्यासाठी सतत जळत असते. चला तर मग मंडळी, याच देहाचा खांब करणाऱ्या स्त्रीचे चित्रण आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय या सुंदरशा नृत्याविष्कारातून. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. माझी छाया पायी येऊन प्रवास माझा उभराटा ग. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. माझी छाया पायी येऊन प्रवास माझा उभराटा ग. रान फुलाहून फुलणे माझे हट्टे ग. सहा ऋतूंशी जन्माने मी पट्टी ग. मैत्रीण माझी मी मला अप्रूप माझे. मैत्रीण माझी मी मला अप्रूप माझे. आनंदी मी आनंदाची युक्ती ग. वाटा 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 ग, चालीन तितक्या वाटा ग. माझी छाया पायी येऊन प्रवास माझा उभराटा ग. मंडळी, गेले अनेक महिने कोरोनाच्या संक्रमणामुळे आपल्या जीवनावर बरेच निर्बंध लागू करण्यात आले. याचा आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम झाला. अनेक जणांना लॉकडाऊन काळात एकटेपणा प्रकर्षाने जाणवला.
बिकट परिस्थितीमुळे नकारात्मक विचारांनी आपल्या मनात घर केले होते. मनाची घुसमट होत असल्याने उत्स्फूर्त भावना व्यक्त होत नसत. आपले अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित होते खरे, परंतु शब्दांनीच आपली साथ सोडली होती. जणू काही शब्दच बंदिस्त झाले होते. याच विषयावर आधारित एक कविता, शब्दांचे लॉकडाऊन, सादर करणार आहे श्रेया अरुण. नमस्कार, माझं नाव श्रेया अरुण जोशी. माझ्या कवितेचं नाव आहे लॉकडाऊन. आज खूप काही लिहावंसं वाटतंय. कवितेतूनच का होईना धाय मोकलून रडावंसं वाटतंय. शब्द मात्र तयारच नाही येत लेखणीतून उतरायला. शब्द मात्र तयारच नाही येत लेखणीतून उतरायला. कदाचित त्यांनीही लॉकडाऊन पाळलाय असं वाटतं. कधी कधी वाटतं एक एक शब्द याला 9 महिने लागतील. कधी कधी वाटतं एक एक शब्द याला 9 महिने लागतील. इतकं मनात साठलंय की थोड्या काळात सोसाव्याच लागतील. त्यापेक्षा आपल्या मौनातूनच समोरच्याने आपल्याला समजून घ्यावं वाटतंय. कदाचित शब्दांनीही लॉकडाऊन पाळलाय असं वाटतंय. खरं तर काय हरकत आहे? शब्दांनी घ्यावा की कर्फ्यू लावून स्वतःला? प्रत्येक गोष्टीत पडायचा अधिकार कोणी दिला त्यांना? यापुढे मनातून येणारा प्रत्येक शब्द सॅनिटाईज करावा वाटतंय. कदाचित शब्दांनीही लॉकडाऊन पाळलं असं वाटतंय. मी तर म्हणते एखाद्याला वाईट शब्द बोलण्याऐवजी ते क्वारंटाईन करू. समोरच्याला असं बोलण्यापेक्षा त्या शब्दांना थोडं अंतरच देऊ. पॉझिटिव्ह माणूस शिकला तर मास्कचाही उपयोग नाही. शब्दांचाही तसंच. बोलल्यानंतर विचार करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणूनच अत्यावश्यक शब्दांनीच बाहेर यावं असं वाटतंय. अहो हे करूच. पण खरं तर शब्दांनीच लॉकडाऊन पाळलं असं वाटतंय. पण चांगल्या शब्दांना फक्त लागू नये संचार. त्यांना होऊ नये बाधा कुठल्याही जीवाणू विषाणूची. चांगल्या शब्दांना फक्त लागू नये संचारबंदी. त्यांना होऊ नये बाधा कुठल्याही जीवाणू विषाणूची. त्यांच्यावरील कर्फ्यू शिथिल व्हावा इतकंच कळतंय. इथं तर चूक नसताना सुक्याबरोबर ओलही जळतंय. पण कुणाच्या तोंडून शब्दच फुटत नाहीयेत असं वाटतंय. कदाचित शब्दांनी लॉकडाऊन पाळलंय असं वाटतंय. धन्यवाद. खरंच किती सुंदर शब्दात आपल्या साऱ्यांच्या भावना मांडल्याने. या सगळ्या परिस्थितीत भाविकांना अपेक्षा होती ती म्हणजे देवाकडून. जीवसृष्टीचा एवढा संहार त्याला बघवतोच कसा? जसं आपल्याला शब्दातून व्यक्त होता आलं नाही, तसंच देवाच्याही शब्दांनी ताळेबंद पाळला असेल का? बरं, हे ताळेबंद आपल्यासाठी जसं नौखं होतं तसंच ते देवासाठीही असेल का? वेळ जावा म्हणून आपण जसे अनेक छंद जोपासले, कुणी साहित्याचं बोट धरलं, कुणी नथीचा नकरा केला, कुणी डॅल्गोना कॉफीची चव चाकली, तर कुणी अनेक विविध वाद्य शिकली, तसा देवाने त्याचा वेळ कसा बरं घालवला असेल? हा सगळाच आपल्यासाठी जसा आश्चर्यजनक धक्का होता तसा तो देवासाठी असेल का? असे अनेक प्रश्न तुम्हाला आम्हाला पडले. चला तर मग त्याची उत्तरं जाणून घेऊया. आता जवळजवळ 1 वर्ष होत आलंय कोरोना आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. लॉकडाऊन, क्वारंटाईन, ऑनलाईन एक्झाम यासारखे कधी न ऐकलेले शब्द आपले अगदी आता परिचयाचे झाले आहेत. पण तरीही माणसाने या परिस्थितीशी जुळवून घेतले. हे झालं आपल्या माणसांचं. पण कधी विचार केलाय का की देवांसाठी हा लॉकडाऊन कसा असेल ते? याचेच उत्तर या प्रहसनातून आपण जाणून घेणार आहोत. या प्रहसनाद्वारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. चला तर मग सादर होत आहे लॉकडाऊन देवनगरीतला. नारायण नारायण. अरे, हे काय पाहत आहे मी? नेहमी गजबजलेल्या पृथ्वीवर आज ही स्मशान शांतता.
न वाहने न गाड्या, सारे समजण्यापलीकडचे. नारायण नारायण. प्रभूंच्या मंदिराकडे वळायला हवे. नारायण नारायण. नारायण नारायण. हे काय पाहत आहे मी? प्रभूंच्या मंदिराला कुलूप. प्रभू तुमची भेट घ्यायला हवी. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. नारायण नारायण. प्रणाम माते. प्रणाम प्रभू. या देवर्षी फार चिंतेत दिसताय. तुमच्या चेहऱ्यावरती हे भाव शोभत नाही. प्रभूंच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका देवर्षी. आपणच सांगा नक्की झाले तरी काय. नारायण नारायण. तेच कळत नाही आहे माते. प्रभू ह्या पृथ्वीवर आज काहीशी निराळीच तर आहे. न वाहनांची वर्दळ न माणसांची गर्दी. बरं दुकानेही बंद. पण चक्क आपल्या मंदिरात कुलूप. नारायण नारायण. आपणच सांगा प्रभू नक्की झाले काय इथे. देवर्षी तुम्हाला ब्रह्मांडात काही घडलं तर ते क्षणार्धात कळतं. आणि जर तसं नाही झालं तर तुम्ही ती बातमी कुठूनही मिळवता. मग आता तुम्हीच आम्हाला सांगा नक्की झालं तरी काय आहे. जशी आपली आज्ञा प्रभू. नारायण नारायण. प्रभू आम्हाला असे वाटते आपण इतर देवांची भेट घ्यावी. अवश्य आपण सर्वांना आमंत्रित करू. जर आपली हरकत नसेल प्रभू तर आम्ही सर्वांना आमंत्रित करतो. त्याची गरज नाही. व्हॉट्सअप आहे ना. प्रभू आपणही. नारायण नारायण. अर्थात काळानुरूप आपणही बदलायला हवेच की. तंत्रज्ञानाचा फायदा फक्त मनुष्यानेच का बरं घ्यावा. प्रभू आपल्या मनात अगदी तथ्य आहे. बरे प्रभू आपली आज्ञा असेल तर आम्ही आपली रजा घेतो. नारायण नारायण. नारायण नारायण. तेव्हा आपण आम्हाला कैलासावर आमंत्रित केले त्याबद्दल आपले धन्यवाद. इतक्या दिवसानंतर ही भेट मनाला फार सुखावणारी आहे. बरे आपण तर इथेच चर्चा करणार आहोत की मिळालेल्या सुट्टीत आणि लॉकडाऊनचा आस्वादही घेणार आहोत. चर्चा होईलच हो. प्रथम आपण आपल्या भोजनाची व्यवस्था करू. अवश्य. प्रणाम. आम्हाला येण्यास उशीर तर नाही झाला ना. काही उशीर नाही झाला. यावे. आपलीच प्रतीक्षा होती ब्रह्मदेवाने केली. परंतु आपणास येण्यात इतका विलंब का झाला देवी. अहो एका पुस्तकाप्रमाणे आज आपला निरोपही उशिरा मिळाला. वक्त्य उघडले प्रथम आपला संदेश टाकला. तरी तिथे आला. या लॉकडाऊन मुळे आपल्यालाही सुट्टी मिळाली. ते उत्तमच झाले नाही का. हे लॉकडाऊन म्हणजे एक स्वप्नच वाटत आहे. नाहीतर या भक्तांच्या घोटाळ्यातून आपल्याला रजा मिळाली असती असे काही वाटत नाही. देवी उठली. भक्ताने आठवण काढलेली दिसते. आत्ताच आठवण येण्याचं ना. हो ना. ही लॉकडाऊनची परिस्थिती त्यानेच तर निर्माण केली आहे. आणि त्यामुळेच आपली देवळही बंद झाली आहे. आपले सारे भक्त आपल्याला प्रिय. पण रोज रोज इतक्या भक्तांची गाराणी इच्छा आकांक्षा यातच दिवस निघून जाईल. आणि वरून वेळे काळाचे काहीच बंधन नाही. प्रत्येक भक्ताची वेगळीच तारा. कोणी बलिदानाचे सूत्र पाठ व्हावे म्हणून पाठ करतो तर कोणी पाठावर तो महिना पास होऊ दे म्हणून प्रार्थना. असे हे आपले 17 तारेचे 17 भक्त. होय पण शेवटी खरा भक्त तो जो सर्व नियमांचे पालन करून स्वतःची आणि इतरांची काळजी घेतो. होय होय. पण आता लॉकडाऊन मुळे मिळालेल्या सुट्टीचा आपण अनुभव घेऊया. असा हा लॉकडाऊनचा काळ साऱ्या देवांनी मोकळेपणाने व्यतीत केला. साऱ्या देवांनी मिळून कैलाश पर्वताची सैर केली. त्यांना मिळालेल्या सुट्टीचा त्यांनी आस्वाद घेतला. परंतु या वाढत्या लॉकडाऊनमध्ये देव तेवढेच आनंदित होते का की त्यांना त्यांच्या भक्तांची आठवण येते की ते चिंतित झाले. तर आपण पुढे पाहू. नारायण नारायण. प्रणाम प्रणाम. आत्ताच मुहूर्त मिळाला इथे भेट देण्यास. सगळीकडच्या बातम्या ठेवणार होते
देवर्षी, काही कळले की अर्थात प्रभू, कोरोनाच्या विषाणूने घातलेला हा तैवान ते लॉकडाऊनला कारणीभूत आहे. एवढ्याशा विषाणूने ही महाभयंकर परिस्थिती निर्माण केली आहे. नारायण नारायण. आणि म्हणूनच हा मनुष्य प्राणी आपल्या चार भिंतीत बंद आहे. आणि म्हणूनच आपल्याला या भल्या मोठ्या सुट्टीचा अनुभव घेता आला. पण हाच तो काळ असणार आहे ज्यात पृथ्वीला अंतर्बाह्य नवे रूप प्राप्त होणार आहे. कोरोनाच्या या काळात सर्वच बंद आहे, त्यामुळे प्रदूषण पातळी कमी होणार, शुद्ध हवा, शुद्ध पाणीसाठे आणि सृष्टी अधिक बहरेल. हे सारे माणसाला सहज शक्य होते, पण तो या मनुष्याने कधीच केले नाही आणि त्यामुळे काळाने त्याला कोरोना नामक नवीन धडा शिकवला आहे. मी ब्रह्मण बोलला तेव्हा मुनीवर यमराजांची काही खबर पाठ. हो हो, त्यांची स्वारी इतक्यातच येथे पोहोचेल. हे पहा, आले. सर्व देवी देवतांना माझा प्रणाम. फारच वाईट दिसत आहात यमदेव. होय, लॉकडाऊन म्हणून आपल्या सर्व देवांना सुट्टी अनुभवतोय, पण माझी कामे मात्र प्रचंड वाढली आहे. अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे की कधी काय होईल हे सांगता येत नाही. विशेष असे काही नाही, परंतु सगळ्याच ठिकाणी त्यांना पाठवण्यात आले आहे. वेळोवेळी तिथल्या परिस्थितीच्या नोंदी घ्याव्या लागतात, पण शेवटच्या क्षणी मात्र मलाच जावे. परिस्थिती फार गंभीर झालेली दिसत आहे. होय, आणि त्यासाठी आपण सर्व देवांकडे कृपा करून आपण आपल्या भक्तांना समजवावे. विनाकारण एकत्र येऊन गर्दी करून कोरोनाला बळी पडून मला आमंत्रण का देत आहे? एकाच वेळी मी किती जणांकडे लक्ष द्यायचे? शेवटी मनुष्य आजच्या घड्यावर पाणीच. बरं प्रभू, आता मला अभ्यास आहे. अजून बरीच कामे पुढवली आहेत. हे काय? लवकरच आपलीही मंदिरे सुरू होणार असे दिसत आहे. आणि त्यासाठी वादविवादही सुरू आहे. आहात ना सज्ज? कारण आपलंही सुरू होत आहे. नारायण नारायण. अरे अरे थांबा, जाऊ नका. तुम्ही मला पाहत आहात त्या बिस्किट टाकलं असतं आणि ते तुम्हाला आवडलं असणार याची मला खात्री आहे. परंतु नुसतं तुमचं मनोरंजन करून हे स्किट संपणार नाही. मृत्यूदेव म्हणून का असेल, देव म्हणून दोन चार भल्याच्या गोष्टी सुद्धा सांगायला हव्यात ना. सध्या कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे. आता कुठे केसेस कमी झाल्यामुळे आराम मिळत होता, तो सुद्धा ड्रेस झाल्यामुळे मिळत नाही. कामाचा दराडा प्रचंड वाढला आहे. तर आता तुम्हाला सुद्धा माझी कामं वाढवायची नसते. हुशार मास्क घेणार, तिथे तिथे हात लावल्यावर सॅनिटायझरचा वापर करू नका. सामोसा एकमेकांना उभे राहा. आणि जर इतक्यात आपली भेट होऊ नये असं वाटत असेल तर नियम व्यवस्थित पाळ. मला हे आवडत नाही असं नाही, माझं कामच आहे. पण याचे प्रमाण आता इतके वाढले आहे की मलाच तुमची दया येऊ लागली. फक्त माझीच नाही तर माझ्या रेड्याची कामं सुद्धा वाढली आहेत. कामाच्या एवढ्या व्यापातून हे सांगण्यासाठी इथे आलो आहे. याचं गांभीर्य लक्षात, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी. येतो मी, अजून बरीच कामे बाकी आहेत. जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल. आपण सर्वांनी देवांचं लॉकडाऊन तर बघितलंच, पण आता त्या देवांच्या भक्तांची काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊया. एक भक्त असं म्हणतो की पंढरीच्या वारीचा नेम कधी टळेना, पंढरीच्या वारीचा नेम कधी टळेना, यावर्षी काय चुकले कोणालाच काहीच कळेना. अहो अशी कशी चुकली ही पंढरीची वारी, आणि आम्हावरती रुसली विठुरायाची स्वारी. जे की आपण सर्व जाणतात की दरवर्षी की महाराष्ट्रातले लाखो वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यास 21 दिवसांची वारी करून पंढरपुरात पोहोचतात. अवघ्या जगावर आलेलं हे संकट निवारण्यासाठी प्रत्यक्ष विठुरायाला साकडे घालण्याची भाविकांची इच्छा यावर्षी अपूर्णच राहिली. तब्बल 800 वर्षांपासून चालत आलेली ही वारी यावर्षी झालीच नाही. यावर्षी विठुरायाचे भक्त त्याच्या दर्शनाला पंढरपुरात जरी जाऊ शकले नाहीत तरी सुद्धा त्याचे दर्शन त्यांना वेगवेगळ्या रूपात व वेगवेगळ्या ठिकाणी कसे झाले याचे वर्णन संकर्षण कराड्यांच्या पुढील कवितेत आपल्याला ऐकायला मिळेल.
विचार पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या तुम्हा समस्त वारकऱ्यांना सप्रेम नमस्कार. पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का? यंदा वारी नाही म्हणे आ खरंय का? पंढरीच्या विठुराया कस काय रे बरंय का? यंदा वारी नाही म्हणे आ खरंय का? म्हणजे यंदा आम्ही रखुमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आईनी बापाकडे जायचं नाही? नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. अरे नाही आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो. नुसतं श्रीहरी म्हटलं की तुझा चेहरा येतो. पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? अरे पंढरीच गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं. पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं. अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला, चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला. तू बंदोबस्तालाही होतास तेव्हा खाकी वस्त्र घालून. तू बंदोबस्तालाही होतास तेव्हा खाकी वस्त्र घालून. कचरा सुद्धा उचललास की खाली मन घालून. पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे? एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे. इतकं करतोस की नी देवा तुझं नाही चुकत रे. इतकं करतोस की नी देवा तुझं नाही चुकत रे. युग 28 उभा आहेस, पाय नाही दुखत का रे? नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो. नाही येत बघ देवा यंदा तुला आराम देतो. पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो. पण तेव्हा मग गर्दीच्या मनात कोणतीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची. आणि या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नामाची. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग. पण तोवर तुझ्या या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ, असंच लक्ष ठेव बघ. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक तेली. तुम्हाला माहितीच असेल, कोरोनामुळे जगभर लॉकडाऊन जाहीर झालं आणि क्षणार्धात सारं काही ठप्प झालं. या काळात अनेकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू करून आपल्या आयुष्याची गाडी रुळावर आणली, तर काहींनी कलेशी गट्टी करत हा वेळ सत्कारणी लावला. अहो, ज्या गोष्टींवर आपला उदरनिर्वाह अवलंबून आहे त्याच गोष्टी नष्ट झाल्याने अनेकांना उपासमारीची वेळ आली, तर काहींनी टेन्शन मध्ये येऊन आत्महत्या केल्या. अहो, या काळात सर्वात जास्त गरज होती ती म्हणजे आत्मविश्वासाची, खंबीर पाठिंबाची आणि कुणाच्या तरी सोबतीची. अशाच आपलंसं वाटणाऱ्या, कसलीही पर्वा न करता तू बिनधास्त पुढे जा असं बोलून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या दमदार गीतावर दमदार नृत्य घेऊन येत आहेत आमचे विद्यार्थी. आणि गाण्याचे बोल आहेत, मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे तुला गड्या भीती कशाची आणि परवा भी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा हवी कुणाची. जो ओळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई.
आणि घाव बिघाई घाव बिघाई जो वळखी तसे औक्ष म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिघाई गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची तू चाल पुढं तू चाल पुढं तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवावी कुणाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवावी कुणाची खरंच आयुष्य कसं जगावं ह्याचं एक उत्तम सादरीकरण झालं आता. पण बघा ना, ये जिंदगी ना मिलेगी दोबारा, लव यू जिंदगी किंवा एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे अशासारखी अनेक गाणी. ह्या सगळ्या गाण्यातून आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे आयुष्य भरभरून जगा. आणि आयुष्यात आपल्याला जसे आनंदाचे क्षण मिळतात तसेच दुःखाचे क्षण सुद्धा असतातच की. पण ते म्हणतात ना, दोन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखला की आयुष्याची गोडी आणखीनच वाढते. आणि आयुष्यात अडचणी कुठे नसतात, अगदी प्रत्येक पावलावर आपल्याला असतातच. मग ते ट्रेनमध्ये चढल्या विंडो सीट पकडण्यापासून ते म्हातारपणी जास्त गोड खाल्लंय म्हणून डायबेटीसचं वाटणार नाही ना इथपर्यंत आपल्याला टेन्शन्सच असतात. मग अशाच छोट्या छोट्या टेन्शन्सवर अनेक कवींनी, गीतकारांनी आयुष्य कसं जगावं हे लिहिलंय. अशाच आशयाची एक कविता आपल्यासमोर सादर होतीये, जी लिहिलीये कवी गुरु ठाकूर यांनी. आयुष्याला द्यावे उत्तर. नमस्कार, माझे नाव सेजल दळवी. मी आता तुमच्या समोर गुरु ठाकूर लिखित आयुष्याला द्यावे उत्तर ही कविता सादर करते आहे. असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून यत्तर, असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून यत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. मंडळी, जसं आपण पाहिलं, संकट भले कितीही मोठे व बलवान असू देत, मात्र अशा परिस्थितीत खचून जाणे योग्य ठरत नाही. एखाद्याची जात धर्म न पाहता त्यातील माणूस ओळखून एकमेकांना आधार देत पुढे चालत राहणे व आयुष्याला निर्भीडपणे उत्तर देत मार्गक्रमण करणे, यातच तर खरे आयुष्य दडलेले आहे. तर मंडळी, कोरोना काळात दैवत ठरले ते म्हणजे आपले डॉक्टर्स, पोलीस अधिकारी, बातमीदार, सफाई कर्मचारी व असे इतर अग्रभागी कामगार. या सर्व लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या माता देखील होत्या. आपल्या कुटुंबापासून लांब राहून 24 तास देशसेवा करण्यासाठी या कोविड वॉरियर्स अजूनही त्या झटत आहेत.
विचार करा त्या मुलांचा ज्यांची आई ड्युटीवरून 24-24 तास घरी परतलीच नाही. विचार करा त्या कुटुंबांचा ज्यांची सून आठवडाभर हॉस्पिटलमधून घरी आलीच नाही. मंडळी, कुटुंब भले कितीही मोठे असू दे, एका आईविना किंवा एका सुनेबगैर घर मात्र कायम रिकामीच वाटते. काय अवस्था झाली असावी अशा मुलांची? कसे सावरून घेतले असावे अशा कुटुंबांनी स्वतःला? काय असतील त्यांच्या मनातील भावना? पाहूयात आपल्या पुढच्या सादरीकरणातून. घरी तुझे नसतेस घरी तुझे जीव तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तुझे जीव तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तुझे नभ फाटून वीज पडावी कल्लोळत सा ओढवतो. नभ फाटून वीज पडावी कल्लोळत सा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, ही धरा दिशाहीन होते अन चंद्र पोरका होतो. नसतेस घरी तुझे येतात उन्ही दाराशी हिरमुसून जाती मागे. येतात उन्ही दाराशी हिरमुसून जाती मागे. खिडकीशी थबकून वारा, खिडकीशी थबकून वारा, खिडकीशी थबकून वारा तव गंधा वाचून जातो. नसतेस घरी तुझे नव मिठीत विरघळणाऱ्या माझ्या स्मरतीला घव वेळा. नव मिठीत विरघळणाऱ्या माझ्या स्मरतीला घव वेळा. श्वासाविन हृदय अडावे, श्वासाविन हृदय अडावे मी तसाच गतिक होतो. नसतेस घरी तुझी तू सांग सखे मज काय मी सांगू या घर तारा. तू सांग सखे मज काय मी सांगू या घर तारा. समयीचा जीव उदास, समयीचा जीव उदास, समयीचा जीव उदास माझ्यासह मिण मिण मिटतो. नसतेस घरी तुझे ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजूनही झालो. तुझ वाचून उमगत जाते, तुझ वाचून उमगत जाते
नसतेस खरी तू जेव्हा. खरंच आई बाबा घरात नसले की घर आपल्याला किती खायला उठतं ना. आणि ह्या परिस्थितीत सगळंच ऑनलाईन, कॉलेज, लेक्चर्स, अगदी मित्रमैत्रिणींशी गप्पा टप्पा सुद्धा. पण कितीही म्हटलं ना तरी या आभासी जगाला खऱ्या अनुभवांची सर अजिबात येणार नाही. पण मग ह्या सगळ्या अनिश्चिततेच्या काळात आपल्याला एका गोष्टीने तारून धरलं आणि ते म्हणजे साहित्य. आणि ह्याच साहित्याचा आधार घेऊन अनेकांनी वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलं. ह्या सगळ्या वेगळ्या परिस्थितीचा आपण साऱ्यांनीच अनुभव घेतला. आपल्याला सगळ्यांनाच या वेगळ्या परिस्थितीची प्रचिती देखील आली. आणि ह्या सगळ्यावरच एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने सादरीकरण होणार आहे, ते म्हणजे भारूड. चला तर मग पाहूया एक आगळं वेगळं सादरीकरण, भारूड. पोरांच्या मनाची कालवा कालव होऊ लागली, पोरांच्या मनाची कालवा कालव होऊ लागली, पोरांच्या मनाची कालवा कालव होऊ लागली. पण पोरं म्हटली की कालवा कालव आलीच. होळीला रंगांची कालवा कालव, मधल्या सुट्टीत तिकडच्या वर्गातली कालवा कालव, इतकंच काय प्रकल्पात तिकडच्या माहितीची कालवा कालव. आता मी करते तुला जेवणा देशाची कालवा कालव. अगं ती कालवा कालव नाही, कालवा कालव म्हणजे भीती. भीती? पण ती कसली? आली आली हो. कोण आली? आली आली हो. चेकिंग आली की काय? आली आली हो. परीक्षा आली वाटतं. आली आली हो महामारी, 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 आली आली हो महामारी हो. पोरांच्या मनाची कालवा कालव होऊ लागली, परीक्षा स्थगितीची सूचना येऊ लागली, परीक्षा स्थगितीची सूचना येऊ लागली. मग त्यांना कशाला व्हायला पाहिजे कालवा कालव? ही तर आनंदाची बातमी आहे ना. अगं पूर्ण परीक्षा बाकी असती तर ठीक आहे, पण एका पेपरसाठी अडकणार म्हणल्यावर कालवा कालव होणारच ना. मग पुढं काय झालं? तेवढ्यात झाली हो घोषणा झाली, टाळेबंदीची घोषणा झाली, झाली हो घोषणा झाली, टाळेबंदीची घोषणा झाली, टाळेबंदीची घोषणा झाली, टाळेबंदीची घोषणा झाली, झाली हो घोषणा झाली, टाळेबंदीची घोषणा झाली हो. टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन. हा, ते बी पुरे 1 महिन्याचं लॉकडाऊन. पुढं अजून एकदा घोषणा झाली, अजून एकदा लॉकडाऊन झालं. पुढं अजून एकदा घोषणा, अजून एकदा लॉकडाऊन. पुढं अजून एकदा घोषणा, अजून एकदा लॉकडाऊन. हो ते कळलं, पण पुढं काय झालं? महाविद्यालय ऑनलाईन सुरू होणार अशी सूचना येऊ लागली, अख्खं वर्ष स्क्रीन कडे पाहून जाणार याची जाणीव होऊ लागली. कोणते कार्यक्रम नसणार, त्यानंतरचं फोटो सेशन नसणार, कट्ट्यावरची चर्चासत्र नसणार आणि मंडळातली टंगळ मंगळही नसणार. तेवढ्यात झाली हो घोषणा झाली, ऑनलाईन एक्झामची घोषणा झाली, झाली हो घोषणा झाली, ऑनलाईन एक्झामची घोषणा झाली, ऑनलाईन एक्झामची घोषणा झाली, ऑनलाईन एक्झामची घोषणा झाली, झाली हो घोषणा झाली, ऑनलाईन एक्झामची घोषणा झाली हो. परीक्षा कम्प्युटरवरची परीक्षा. अगं वापरायलाच पाहिजे, मॉडर्न युग आहे मॉडर्न. ऑनलाईन एक्झामची घोषणा झाली, घरी बसून डोकं फोडण्याची पाळी आली. अगं ते म्हणतात ना, घाण्याचे घाव शोषल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही. तसंच काहीच आयुष्याचं असतं बघ. तसंच आपल्याला माणूस पण मिळवण्यासाठी असे कठीण घाव सोसावेच लागतात. घ्या घ्या घ्या, याही वेळेची लज्जत घ्या. टेन्शनचा मान सुटला, तीर नेमका निशाण्यावर पोहोचला, उपदेशाचा काटा देख काय झाला टोचला. मनाची जिद्द क्षमता साध घाली, आता लढायची वेळ आपली आली. जरी आली हो महामारी, आपण जिंकणार दुनिया सारी. जरी आली हो महामारी, आपण जिंकणार दुनिया सारी. जरी आली हो महामारी, आपण जिंकणार दुनिया सारी हो.
हिरमोड झालेल्या विद्यार्थ्यांची भावना, त्यांचा झालेला ब्रह्मनिरास हे आपण भागातून पाहिलं. ब्रह्मनिरासांपैकी अजून एक वर्ग होता, तो म्हणजे मजूर कामगारांचा. लॉकडाऊनमध्ये अर्थव्यवस्थेची चक्रच ठप्प झाली, कामधंदे बंद झाले, लोकांचे रोजगार गेले आणि या सगळ्यात जास्त फरफट झाली ती म्हणजे हातावर पोट असलेल्या लोकांची. जीविका चालवण्यासाठी शहरात स्थलांतरित झालेल्या अनेकांसाठी आपली उपजीविका कशी चालवावी हा भेडसावणारा प्रश्न उभा राहिला. टाळेबंदीच्या नियमांना बहाल देत अनेक मजुरांनी आपल्या गावाची वाट धरली. वाट जीव घेणी पण चालायचा निर्धार आहे. वाट जीव घेणी पण चालायचा निर्धार आहे. हाती उरली काही नाही पण मनात निश्चय आहे. हाती उरले काही नाही पण मनात निश्चय आहे असे म्हणत आपल्या गावी निघालेल्या मजुरांपुढे काय वाढून ठेवलं आहे ते पाहूया पुढच्या कथेतून. सादर करते प्राध्यापक डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे लिखित कथा अधांतरी. आता अगदीच अवघड होऊन बसले होते. काहीतरी होईल या आशेने 1.5 महिना घालवला होता बालमुकुंदने. त्याच्या गावाकडचे शेजार पाजारचे मजूर कामगार म्हणून हातावर पोट असणारे केव्हाच निघून गेले होते गावाकडे. आता काय करावे हे बालमुकुंदला कळत नव्हते. घरात होते नव्हते ते सगळे संपले. ठेकेदार तेव्हाच पळून गेला. आता काय करावे म्हणून तो मालकाकडे गेला. आपल्या कामाचे पैसे मागू लागला. तो पगार मागू लागला. खरे तर समुद्रातून लोटाभर पाणी काढले म्हणून काही फरक पडणार नव्हता, पण मालकाने हात वर केला. मुझे क्या पता, ठेकेदार से जाके पूछो असे म्हणून बालमुकुंदला पिटाळून लावले. विमनस्क अवस्थेत तो रस्त्यावर चालू लागला. आता घर भाडे कसे द्यायचे, कुठे काम मिळेल का, तोवर काय खायचे, किराणावाला उधार देत नाही, कसे करायचे की जायचे गावाला निघून, अशा अनेक प्रश्नांनी त्याची तंद्री लागली असतानाच रस्त्यावरच्या पोलिसांनी त्याला अडवले आणि त्याची तंद्री तुटली. ड्युटी करून आधीच वैतागलेल्या पोलिसाने त्याच्याकडे रागाने पाहिले. बालमुकुंद म्हणाला, घर पे जा रहा था साहब, मालिक के पास पगार लेने गया था असे केविलवाणी नजर करून हात जोडून पोलिसाला म्हणाला आणि तेथून चालता झाला. परत त्याची पावले मंदावली. साऱ्या जगाला कोरोनाने जंग पछाडले होते, तेव्हा बालमुकुंद सारख्या लाखो मजुरांना कोरोनापेक्षाही पछाडले होते ते भुकेने. सारी घडी विस्कटली होती. ज्या पोटासाठी आपलं गाव सोडून कोसो दूर यावे लागले होते, पुन्हा त्याच पोटासाठी परत गावी जाणे भाग होते. हे चक्र असेच सुरू राहणार का असा प्रश्न बालमुकुंदला पडला. विचार करता करता त्याने कधी घर गाठले हे त्याचे त्यालाही कळले. घरी आल्या आल्या आशेने वाट पाहत असलेल्या त्याच्या पत्नीने सीमाने त्याला विचारले, क्या हुआ, मिला पगार? क्या करें, दिमाग कुछ काम नहीं कर रहा है. अब कितने दिन और भूखे बैठे रहेंगे, ऐसे बैठ के तो थोड़ी कुछ होगा. आसपास के अपने गांव वाले कब के निकल गए. क्या करें, हमें भी निकलना पडेगा ऐसा लगेगा. पती पत्नीत संवाद सुरू होतो. आतापर्यंत घरात शिल्लक असलेल्या पिठाच्या रोटी बनवून त्या मिठासोबत खाल्ल्या होत्या. ते राहत होते त्या वस्तीत कोण कोणाला मदत करणार होते. सारे एकाच नावेचे प्रवासी. वस्तीच्या आश्रयाला आलेले परप्रांतीय तर केव्हाच निघून गेले होते. हक्काचे घर असलेले तेवढे थांबले होते, पण त्यांची गत फार काही वेगळी नव्हती. भुकेने अर्धमेली झालेल्या वस्तीत स्मशान शांतता होती. 2-3 दिवसात कोणी अन्न वाटप करायला आले तर त्यांचे चेहरे आनंदाने फुलत होते. खाताना सगळे एकमेकांकडे पाहत व अर्धपोटी जेवून पोटभर पाणी पिऊन भुकेला शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. बाहेरची परिस्थिती सतत बदलत होती. सरकारी निर्णय होईपर्यंत पोटातली भूक धीर धरू देत नव्हती. मुलांचे कोमेजलेले चेहरे पाहवत नव्हते. कोरोनाच्या आधी भुकेनेच मग असे बालमुकुंदला वाटले. आई जेव घालीना, बाप भीक मागू देईना अशी गत बालमुकुंद सारख्या अनेक कुटुंबांची झाली, पण रणांगणावर न लढताच हरण्याची वृत्ती नव्हती त्यांची. म्हणूनच त्याने आपले विंचवाचे बिघाड पाठीवर घेतले आणि रस्त्याने चालणाऱ्या तांड्यात मिसळून गेले. जगातला हा एकमेव समूह होता जो कोरोना सोबत भुकेशीही झुंज देत होता. भल्या पहाटेच कुटुंबाला घेऊन बालमुकुंद निघाला गावाकडे जायला. भुकेविरुद्धची लढाई जिंकायला. ही लढाई एकट्या बालमुकुंदचीच नव्हती. गावाच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघालेली अनेक पावले त्याला दिसत होती. काही झपाझप चालणारी, काही लंगडणारी, काही भेगा पडलेली, काही ठेचाळलेली, रक्त साकारलेली, काही लहान, काही मोठी, काही कोवळी तर काही तळ हातावर मावतील एवढीही पावले त्यात होती. बालमुकुंदला आठवले
त्याच्या मुलीचे, ममताचे, ती जन्माला आली तेव्हाचे इहुदेसे पाऊल, की ती अलवारपणे त्यांनी तिच्या पायांचा मुका घेतला होता आणि ती पावले आपल्या कपाळाला लावली होती. आज तीच पावले डांबराच्या काळ्या कुळकुळीत झालेल्या सडकेवर होरपळून निघत होती. तिच्या एका पायात एका रंगाची तर दुसऱ्या पायात दुसऱ्या रंगाची चप्पल होती. रस्त्यावर चप्पल तापून गरम झाली होती आणि त्या चपलेचे चटके बसत होते तिला, पण कसलीही तक्रार करत नव्हती. परिस्थितीने शिकवला होता का एवढा समजूतदारपणा? बालमुकुंदला घटलं. आपल्या लाडूला उचलून घ्यावेसे त्याला वाटले, पण खांद्यावर छोटा सूरज होता. बालमुकुंदच्या चालण्यामुळे खांद्यावर असलेल्या सूरजला एका लयीत हेलकावे बसत होते. त्या लयीमुळे आपोआप त्याला झापड येत. तो झोपी गेल्यावर त्याच्या मानेला सारखे हिसके बसत होते. झोपेमुळे ढिले पडलेले हात एका लयीत घड्याळाच्या लोलकासारखे झुलत होते. त्याचे आयुष्यही त्या घड्याळाच्या लोलकापेक्षा काय वेगळे होते. सारखे इकडून तिकडे इकडून इकडे चालत चालत दुपारचे 12 वाजत होते. भर उन्हाळा रंगणते सूर्यकिरणांनी हायवे चमकत होता. आज मजुरांचे तांडे सोडून कोणीच नव्हते त्या हायवेवर. दिमाखाने जाणाऱ्या उंची महागड्या गाड्या, पंढरीकडे चालणारी पावले, ना शिर्डीकडे जाणारी पालखी, ना वारकऱ्यांची दिंडी, ना वीकेंडला जाणारे घोळके टोळके. या तांड्यात एकही श्रीमंत मध्यमवर्गीय दिसत नव्हता त्याला. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळापासून 110 वर्षांचे जर्जर झालेले देह या रस्त्यावर होते. या सगळ्यांची ओळख, जात, दुःख एकच होते आणि ते म्हणजे गरीब. भूक हा समान धागा त्यांना रस्त्यावर घेऊन आला होता. गरिबाला आर्थिक समस्यांनी लॉकडाऊन केले होते. यासाठी सरकारने घोषित केलेले लॉकडाऊनचे नियम मोडणे त्याला भाग होते. भुकेचा प्रश्न अनिवार्य होता. यावर सगळ्यांचे एकच उत्तर होते, गावी परत जा. प्रश्न सोडवण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या होत्या. ट्रकने जायचे की सायकलने, की टँकर मधून, की पायीचे, सगळेच पर्याय भयंकर होते. पण पर्याय निवडणे ही अनिवार्य होते. त्या परीक्षेत सगळेच पास होतील त्याची शाश्वती नव्हती. हजारो गरिबांसोबत रस्त्याने चालत असलेल्या बालमुकुंदला भास झाला तो गरीब, कोरोना आणि भूक यांची रस्त्यात शर्यत सुरू असल्याचा. या तिघात कोण कोणावर मात करणार हे काळच ठरवणार होता. कोरोनामुळे ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीत गरीब खऱ्या अर्थानं रस्त्यावर आला होता. श्रीमंतीने गरिबीसोबत बरोबर सोशल डिस्टन्सिंग ठेवले होते. बालमुकुंद कुटुंबाला घेऊन अखंड चालत होता. जगण्याचे साधन शोधत युपी वरून थेट मुंबईपर्यंत ओढत आणले होते त्याला आणि सीमा. पोटासाठीची झुंज ते मोठ्या धैर्याने देत होते. कष्टाने कमावलेली रोटी चवदार वाटत होती त्यांना. आज कष्ट करण्याची तयारी असूनही लॉकडाऊनने त्यांचे हात टाळे बंद केले होते. डोक्यावर टळटळीत ऊन आले होते. उन्हाचे चटके अधिकच तीव्र झाले. चालून चालून घामाच्या धारा येत होत्या. तोंडही कोरडे पडत होते. आता ग्लानी यायला लागली होती. रस्त्याने येताना कोणीतरी दिलेली पिशवीतली खिचडी काढली आणि चौघांनी बसून खाल्ली. सोबत मिरिंडाच्या बाटलीतले गरम झालेले पाणी प्यायले आणि तेथेच आडवे झाले. पहाटेपासून चालून चालून थकले होते त्याचे. झोपेत बालमुकुंदला स्वप्न पडले. तो आपल्या बायका पोरांना घेऊन गावी पोहोचला आहे. त्याच्या जन्मभूमीने आपले बाहू फैलावून या थकलेल्या जीवांना जवळ बोलावले आहे. घरचे, गावचे सगळे लोक त्याच्या भोवती जमले आहेत. त्याची विचारपूस करत आहेत. त्याची माई आणि भाभी त्याच्या लेकरांना मायेने खाऊ घालत आहेत. त्यांचा प्रवास सार्थकी लागला आहे. इतक्यात सीमाने त्याला उठला. तो स्वप्नातून जागा झाला. उठून त्याने रस्त्यावर दूरवर नजर फिरवली. रस्ता कुठेही संपलेला दिसत नव्हता. सीमा आपले तळपाय दाबत बसलेली होती. मुले थकून गाढ झोपी गेली होती. आजूबाजूला त्याने नजर फिरवली. थोडं दूर एक माऊली आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बसली होती. सीमा त्याला सांगते, सिर्फ 17 दिन का है वो बच्चा. राम मंदिर स्टेशन के पास रहते हैं. मायके आई थी डिलीवरी को. खाने कोई नहीं तो माँ का दूध कैसे मिलेगा बच्चे को. तिची बडबड सुरू होती. सांगताना ती हळहळत होती. उठून त्याने आजूबाजूला फेरफटका मारला. तान्हे बाळ किरकिरत होते. त्याची छाती जोरात खालीवर होत होती. अगदी खुश दिसत होते. आई हौशीने पहिल्या बाळंतपणाला मुलीला माहेरी आणते. आपल्या ऐपतीप्रमाणे तिचे थोड कौतुक करते. पण अचानक आलेल्या या संकटामुळे आपल्या मुलीला आणि तिच्या बाळाला कसे वाचवायचे याची चिंता त्या स्त्रीला कुटतडत होती. तिला आपल्या
मुलीला नाईलाजाने सासरी सोडायला जावे लागत आणि तेही कसे? पायी चालत. गरीब मजुरांचे आयुष्यच बेभरवशाचे होते तर प्रवासाचे काय? कुणी रस्त्याने चालत होते तर कुणी रुळांवरून. रात्रीच्या अंधारात ते रुळांवरून धडपडत होते, जखमी होत होते, कुठून तसेच चालत होते. असेच रुळांवरून चालून चालून थकलेले जीव क्षणभर विश्रांतीसाठी रुळावरच बसले. थकलेले शरीर पहाटेच्या साखर झोपेत विलीन झाले आणि 10 मिनिटातच घात झाला. मालगाडी आली आणि या 16 मजुरांचे जीव कायमचे विसावले. तिथेच संपला त्यांचा प्रवास. भाकरीची विवंचना कायमची मिटली होती त्यांची. काय मिळावे त्यांच्या विखुरलेल्या सामानात? सुकून कडक झालेल्या रोटी? कुणाचे काय जाणार होते त्यांच्या चिरडण्यात? लॉकडाऊनमुळे मीडियावाल्यांना इकडच्या तिकडच्या 2 बातम्या सोडल्या तर मजुरांच्या स्थलांतराशिवाय दुसऱ्या बातम्याच नव्हत्या. त्यातल्या काहींसाठी संवेदनशीलता तर काहींसाठी फक्त बातमी. दुपारी 3 वाजेच्या सुमारास बालमुकुंदची वाटचाल पुन्हा सुरू झाली. सीमा डोक्यावर बोचकी घेऊन पुढे चालली होती. तिच्या भेगाळलेल्या पावलांना बघून तो चालत होता. तितक्यात त्याला एक ट्रक थांबल्याचा आवाज आला. जीव काढून ते दोघे धावू लागले. ट्रक जवळ जाऊन पोहोचले. त्या दोघांना मुलांना कडेवर घेऊन धावताना धाप लागली होती पण पदरी निराशाच पडली. ट्रकवाला पोलीस पकडतात म्हणून घ्यायला तयार नव्हता. जरा वेळ थांबून ते बाटलीतले गरम झालेले पाणी प्यायले. फार वेळ थांबता येणार नव्हते. ते उठले आणि पुन्हा यंत्राप्रमाणे चालू लागले. त्यांना उन्हाची भीती नव्हती, डिहायड्रेशनची पर्वा नव्हती. सरकारकडून वाहतूक सुविधा मिळणार की नाही म्हणून संभ्रमाची परिस्थिती होती. कशाचाच भरोसा नव्हता पण त्यांच्या पावलांवर विश्वास होता त्यांचा. चालता चालता कोणी झाडाच्या आश्रयाला बसले होते तर कोणी पत्रकारांशी बोलत होते. पत्रकारांशी बोलताना मजुराच्या खांद्यावरील लेकरू पत्रकाराकडे टुकू पाहत होते. अशा कित्येक मजुरांच्या खांद्यावर लहान लेकरे होते पण आपल्या खांद्यावर 110 वर्षांच्या बापाचं गाठोडं झालेलं शरीर घेऊन चाललेला मजूर बालमुकुंदने पाहिला आणि तो अवाक झाला. चालता चालता तो मजूर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होता. श्रावण बाळाने आपल्या आई वडिलांसाठी कावडी केली होती. ह्या श्रावण बाळाने तर त्याच्या हाडकुळ्या दोन्ही खांद्यांची कावडी केली होती. कसारा घाटाची वळणे घेत तो पुढे पुढे सरकत होता. या वळणांप्रमाणेच आयुष्यही सरळ नव्हते त्याचे. कसारा घाटात मुंग्यांप्रमाणे रांगाच रांगा लागल्या होत्या. जसा बांधकाम करणाऱ्या मजुरांना घराचा आसरा नव्हता तसा रस्ते बांधणाऱ्या मजुरांना वाहनांचा आसरा नव्हता. सगळ्यांनी नाकारले तेव्हा या रस्त्यांनी स्वीकारले होते. त्यांच्या अविरत चालणाऱ्या मुक्या पावलांना रस्ताही ओशाळला होता. फक्त रस्ता होता ज्याने भेदभाव केला नव्हता. बालमुकुंद सारखेच अनेक राखलेले चेहरे, शरीर, मन पाहून रस्ता व्याकुळ झाला होता. चालता चालता बालमुकुंदला त्याचे गाव आठवत होते. माई आणि बापूचे चेहरे आठवले. जातीयता आठवली. अजूनही सुरू असलेली सरंजामशाही आठवली. गरिबी आठवली. गरिबीमुळे त्याला शिक्षण अर्ध्यातच सोडावे लागले आणि मुंबईच्या बकाल वस्तीत कामधंद्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्याच्या कित्येक पिढ्या भांडवलशाहीखाली दबल्या गेल्या होत्या. रस्त्यावर चालणाऱ्या लोकांमध्ये कितीतरी महिला गर्भवती होत्या. एखाद्या धनिकाच्या घरी किती कौतुक झाले असते त्यांचे. पोटामुळे खालची जमीनही दिसत नव्हती. अंदाजाने चालत होत्या पण भविष्याचा अंदाज बांधता आला नव्हता. चालून चालून त्यांचे पाय सुचले होते. बालमुकुंदला वाटले, अभी तक माँ के मुख से बाहर भी नहीं आए, क्या हमारे जैसा ही होगा इनका भविष्य? बालमुकुंदच्या उजव्या बाजूने कर कर करीत असलेल्या सायकलने त्याचे लक्ष वेधून घेतले. सायकल चालविणारा जीव काढून पेडल मारत होता. मागे त्याची पत्नी बसली होती. हातातल्या छोट्या बाळाला घट्ट धरून होती. तर त्याच्या पुढे स्टँड जवळ त्याचा मुलगा होता. सायकलवर सारखी डोळ्यांना हवा लागून तो सारखा झोपत होता. झोपेत खाली पडू नये म्हणून बापाने सायकलच्या हँडलला बांधून टाकले होते. त्याच्या कमरेचा पूर्ण वरचा भाग सायकलच्या हँडलला हवाली केल्यासारखा दिसत होता. सायकलच्या हँडलवर तो गाढ झोपला होता. रस्त्यावर चालणाऱ्या अनेकांच्या डोक्यावर मोठे पोत्यांचे ओझे, मनावर मणाचे ओझे, हातात प्लॅस्टिकचे कंटेनर असे चित्र दिसत होते. रस्त्यावर होता
तो भारत आणि घराघरात होता तो इंडिया. शायनिंग इंडियाच्या रस्त्यावर भारतातली गरिबी लपवता आली. हे विदारक सत्य मुंबईच्या हायवेवरचेच नव्हते, तर देशाच्या दुर्मन्या समजल्या जाणाऱ्या प्रत्येक शहराच्या प्रत्येक महामार्गावर होते. हे मजूर फक्त परप्रांतीय नव्हते, तर राज्यातल्या दुर्गम भागातील असहाय्य घटकही होते. येथे जात, धर्म, पंथ, प्रांत, स्त्री पुरुष, बालके, वृद्ध असा कोणताच भेदभाव नव्हता. रस्त्यावर फक्त आणि फक्त त्यांच्या मदतीसाठी म्हणून मानवतेचे हात धावून आले होते. त्यात निळ्या टोपीवाले, भगव्या टोपीवाले, काळ्या टोपीवाले सारे होते. कितीतरी NGOs होत्या. कुणीतरी तहानलेल्या जीवांना पाणी पाजत होते, कुणी उसळलेल्या भुकेचा आगडोंब शांत करीत होते, कुणी अनवाणी पायांना चपला देत होते, तर कुणी चहाचा कप समोर धरत होते. मायबाप सरकारही एकाच वेळी अनेक समस्यांशी दोन हात करत होते, ऍक्शन प्लॅन तयार करत होते. परंतु एवढ्या मोठ्या लोकसंख्येला शासनाचे प्रयत्न अपुरेच पडत होते. रस्त्यात एका डॉक्टरने हात धुवायला पाणी दिले, जेवायला अन्न दिले आणि सोबत गोळ्या औषधही दिली. अशा डॉक्टर बद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्द नव्हते मजुरांकडे. मात्र ती कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होती. पुढे सांगत होते भुसावळ पासून MP ला जायला ट्रक मिळतात, तर पुढे सांगत होते ट्रेन सुरू करणार आहे, तर पुढे सांगत होते परिवहनाच्या बस राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. आपल्याला पास काढावा लागणार. ह्याच्या त्याच्या सांगण्यावरून जो तो इकडे तिकडे वणवण करीत होता. बससाठी फॉर्म भरायला किंवा ट्रेनसाठी फॉर्म भरायला. कित्येक मजुरांना तर फॉर्म भरायचे हे सुद्धा ठाऊक नव्हते. मध्येच कुठेतरी एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी क्वारंटाईन होऊन लटकले होते. सारे वातावरण अस्थिर होते. सारखे निर्णय बदलत होते. त्या राज्यांचे सरकार एकमेकांशी बोलणी करत होते. तोवर मजूर मध्येच कुठेतरी लटकले होते. धीर सुटत होता. मजुरांच्या कितीतरी कहाण्यांचा रस्ता साक्षीदार होता. प्रत्येक गावी जाणाऱ्या मजुराचे एकच उत्तर होते, क्या करे साहब, मजबूरी है, जाना तो पडेगा. काम नाही और कितने दिन भूके रहेंगे. काय हवे होते त्यांना? हाताला काम, खायला अन्न, प्यायला पाणी. हा तर मानवाधिकार होता त्यांचा. लोकशाही देशात त्यांचा मानवाधिकार नाकारला जातो. देशाचे नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी स्वीकारलेली नव्हती. अनेक चर्चा, व्हिडिओ कॉन्फरन्स वगैरे झाल्यानंतर मजुरांसाठी अखेर वाहतूक व्यवस्था सुरू झाली, पण तोपर्यंत मुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. खूप सोसून झाले होते. अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागले होते. काही अर्ध्यातच संपले. हे सारे म्हणजे मराठी मागून घडले होते. बालमुकुंद आनंदित झाला होता, पण त्याच्या राज्यात जाण्यासाठी अनेक सोपस्कार पूर्ण करता करता त्याच्या नाती 9 आले. जीव रंजित झाला आणि अखेर त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचला. तिथून ट्रक मध्ये बसून गावाच्या दिशेने निघाला. मेंढरं कोंबावी तशी माणसे कोंबली होती ट्रक मध्ये. रखरखत्या उन्हात दिवसा ढवळ्या पुन्हा त्याला त्याचे स्वप्न आठवले, गावी पोहोचल्याचे. तो आनंदाने कुटुंबाला घेऊन ट्रक मधून उतरला. झपाझपा पावले टाकू लागला. आनंदाने त्याचा ऊर भरून आला होता. पण गावाच्या वेशीवरच त्याला लॉकडाऊन केलं होतं. गावात येण्यास त्याला मज्जाव केला होता. गावातील सरंजामदारांना त्यांच्या दुःखाची जाणीव होती. त्यांच्या घरच्या लोकांना वाळीत टाकण्याची धमकी देण्यात आली. गावी गेल्यावर कुणीतरी काहीतरी मदत नक्की करेल हे त्याचे स्वप्न चक्काचूर झाले. ना घर का ना घाट का अशी त्याची परिस्थिती झाली. ना त्याला गावाने स्वीकारले होते, ना सतत धावणाऱ्या मुंबईने. इतक्या दिवसांची पायपीट सार्थकी लागली नव्हती. त्याला आयुष्यात कुठेच स्थैर्य लाभणार नव्हते का? त्याच्या गावाकडची माणसं त्याला मौत की सौदागर म्हणत होती. त्याच्या जन्मभूमीने त्याच्याशी नाळ तोडली होती, तर जी शहरे साकारण्यात त्याचे हात कापले गेले होते त्यांनीही झिडकारले होते. त्याची परिस्थिती अधांतरीच होती. अधांतरी.
व्यथाही समजावू कुणा. मागू कसा मी अन मागू कुणा. माझी व्यथाही समजावू कुणा. आहे उभा बगदारी तुझ्या, जाणून घे रे जरा याचना. देशील का कधी जोडीत या, तू दान माझे मला जीवन. मागू कसा मी. कोरोनाच्या या कठीण काळात समाजातील प्रत्येक वर्गासमोर काही ना काही समस्या उभ्या राहत होत्या. मात्र याही काळात एक असा वर्ग होता ज्यांच्याकडून लोकांच्या समस्या न सोडवता त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात होता. एकूणच देशातील परिस्थिती पाहता कुठे 150 मरतायत, कुठे 1,500-2,000, कुठे 150 मरतायत, कुठे 1,500-2,000. रोजची रात्र मागत आहे पुढचा दिवस उधार. घट्ट बसलाय मास्क, किमान त्याच्या दोऱ्यात आणू नका. घट्ट बसलाय मास्क, किमान त्याच्या दोऱ्यात आणू नका. 2 श्वासांमध्ये तरी राजकारण आणू नका, असे म्हणण्याची वेळ आली. याच वर्गावर भाष्य करणारी मंगेश पाडगावकर यांची कविता ही भ्रष्ट सारी माकडे ऐकूया पुढच्या सादरीकरणात. माझं नाव रोहिणी. मी तुमच्या समोर एक कविता सादर करत आहे जिचं नाव आहे ही भ्रष्ट सारी माकडे. थोरा आपण मानली ही भ्रष्ट सारी माकडे. थोरा आपण मानली ही भ्रष्ट सारी माकडे. अन दिले हातात त्यांच्या पेटलेली काकडे. का का आता छाती पिटावी लागता आगी घरा. देव येईल कोणता हे निस्तरायासा. धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे याऊया. धर्म यांचा मारणे सोयीप्रमाणे याऊया. याच साठी लाभलेले पाय यांना का. काल ज्या झाडांवरी ही आश्रयाला थांबली. काल ज्या झाडांवरी ही आश्रयाला थांबली. आजही शत्रूप्रमाणे पाहती त्यांच्या. जा कुठेही जा कुठेही हीच तेथे चेहरे फेंगावी. पाय तेथे टाकतील ते सरबरस केला. पक्ष यांचा कोठला पक्ष यांचा कोठला. टोळी तयांची कोठली. जात यांची एक अंती प्रश्न सारे टोकली. हालवोनी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या. हालवोनी शेपट्यांना घोषणा यांनी दिल्या. आणि तुमच्या चितेस्तव शोधुनी ही लाकडी. आणि तुमच्या चितेस्तव शोधुनी ही लाकडी. धन्यवाद. मंडळी, 2020 हे साल कोरोनाची महामारी, टाळेबंदी, अहो इतकंच कमी की काय म्हणून या काळात देखील अनेक राजकर्त्यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन भुलविली. एकंदरीतच गत साल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणा सर्वांसाठी कडूगोड आठवणी देणारं ठरलं. पण जगणं काही थांबलं नाही. येणाऱ्या नवीन वर्षात आपल्याला कोरोनावर लस मिळेल आणि जगजीवन पुन्हा एकदा सुरळीत सुरू होईल या आशेवर आपण जगत राहिलो आणि जगतोय देखील. अहो म्हणतात ना, उद्या पुन्हा एकदा नवीन ऊर्जेचा सूर्य उगवेल. अगदी तसंच कवयित्री शांता शेळके त्यांच्या कवितेतून येणाऱ्या या आशादायी नवीन वर्षाबद्दल काय म्हणतायत ते ऐकू. नमस्कार, मी कल्याणी नेवे कविता सादर करते. नवीन वर्षा तुझ्या स्वागता. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकित. कुठले पुस्तक कुठला लेखक, लिपी कोणती कसले भाकित. हात एक अदृश्य उलटतो, पाना मागून पाने अविरत. गतसालाचे स्मरण जागता, दाटून येते मनामध्ये भय. गतसालाचे स्मरण जागता, दाटून येते मनामध्ये भय. पान हे नवे यात तरी का, असेल काही प्रसन्न आशय. अखंड गरजे समोर साकर,
कणाकणाने खचते वाळू. अखंड गरजे समोर सागर, कणाकणाने खचते वाळू. तरी लाट ही नवीन उठता, सजे किनारा तीज पुरवाळू. स्वतः स्वतःला देत दिलासा, पुसते डोळे हसता हसता. स्वतः स्वतःला देत दिलासा, पुसते डोळे हसता हसता. उभी इथे मी पसरून बाहू, नवीन वर्षा तुझ्या स्वागता. उभी इथे मी पसरून बाहू, नवीन वर्षा तुझ्या स्वागता. धन्यवाद. आयुष्यात कधी काय होईल सांगता येत नाही. अगदी काहीही व्हायला वे म्हणायची वेळ यावी इतकं. शेवटी कितीही काही झालं तरी प्रत्येकाला आपापल्या वाटा या शोधाव्याच लागतात आणि याच वाटा शोधताना त्या जवळच्या लोकांसोबत मिळून मिसळून कसलाही विचार न ठेवता शब्दांचा तसेच संवादाचा लॉकडाऊन संपवून सगळे निर्बंध शिथिल करून अगदी मोकळ्या मनानं त्यांच्या समोर व्यक्त होऊन शोधता आल्या तर सोन्याहून पिवळच. असंच एकमेकांना सोबत देऊन तू चाल पुढे म्हणत एकमेकांच्या आयुष्याला आधार देत प्रत्येकानं आपापल्या सुंदर आयुष्याला सुंदर उत्तर द्यायचं आहे. पण त्यासोबत इतरांच्या आयुष्याची जाणीव असणंही गरजेचं आहे. ती सुद्धा आपल्या घरात घर सांभाळणाऱ्या आईपासून तर समाजात मोलमजुरी करत हातावर पोट घेऊन जगणाऱ्यांपर्यंत. येत्या नवीन वर्षाने काहीतरी बदलेल हा आत्मविश्वास आपल्याला दिला आणि नवीन वर्ष म्हटलं की नवा कॅलेंडर, नवा महिना, नवीन वर्ष, नवे दिवस, नवी सुरुवात या सोबतच एक नवा संकल्प जन्म घेत असतो. प्रत्येकाचा संकल्प हा वेगवेगळा असतो, पण एखादा संकल्प असाही असावा जो जीवनभर आपला मार्गदर्शक बनून आपलं जीवन सुकर करत राहील. कोरोनाच्या या अवघड काळातही कसं जगावं या प्रश्नाचं उत्तर देताना साहित्य हे मार्गदर्शक म्हणून कायम आपल्या सोबत होतं. म्हणूनच काळ कोरोनाचा, उमेद साहित्याची. पाहूया अशीच एक नवी उमेद. चल पुढं चाल तू. विसरून जा काल काय झालं, आजचा दिवस मन रात जगा, दिल खुलास छोटे छोटे शोधूया
संख्या काही व्हायलंय बे हे पासून चला पुढे चालतो म्हणत कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण येऊन पोहोचलो. या काळात आपल्याला हेच शिकायला मिळालं की कितीही संकट असली तरी उमेद न हारता त्या संकटांना तोंड देऊन पुढे चालत राहावे. असं म्हणतात, एक धागा सुखाचा असतो आणि 100 धागे दुःखाचे असतात. पण त्यापैकी एक सुखाचा धागा जपायचा की 100 दुःखाचे धागे कवटाळायचे हे मात्र आपण स्वतः ठरवायचं असतं. म्हणूनच एक सुखाचा धागा म्हणून आम्ही हा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम साजरा केला. या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी मानसी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानू इच्छिते. खरं तर सगळी आपलीच माणसं आहेत, त्यामुळे आभाराचे भार कशाला, सत्काराचे हार कशाला, एकमेकांच्या हृदयात राहू द्या, घराला दार कशाला. तरी सुद्धा या कार्यक्रमाला परवानगी दिल्याबद्दल आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अनुश्री लोकूर मॅडम यांचे मी आभार मानते. तसेच प्राध्यापिका डॉक्टर अनुप्रिया खोब्रागडे मॅडम यांनी देखील या कार्यक्रमात त्यांची कथा आम्हाला वाचायला दिली, त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानते. या कार्यक्रमाला प्रतिसाद देणारा प्रेक्षक वर्ग, अगदी मुंबई पुण्यापासून पाहत आलेले प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थ्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानू इच्छिते. तसेच कोणताही कार्यक्रम हा पूर्णत्वास नेण्यासाठी गरज असते ती स्वयंसेवकांची. कोरोनाच्या काळात देखील हवी ती दक्षता घेत चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते शक्य ती मदत करेपर्यंत सर्व कामं ही स्वयंसेवकांनी अगदी मनापासून केली. त्या स्वयंसेवकांचे विशेष आभार. कोणताही कार्यक्रम हा श्रोत्यांशिवाय अपूर्णच. या कार्यक्रमाला रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.